ॐ भूर्भुवस्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। हम उस प्राण स्वरूप दुख विनाशक सुख स्वरूप श्रेष्ठ तेजस्वी प्रेरक देव स्वरूप परमात्मा को अपने अंतरात्मा में धारण करे और वह हमें शुभ कार्यों में प्रेरित करे। ओम। ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम। हरि हरि ओम। हरि हरि ओम। पहाटेचे 5:20 झालेले आहेत आणि ह्या ब्रह्ममुहूर्तावर आपण सर्वजण भेटलेलो आहोत इथे. ओके. मागच्या काही दिवसात आपण पाहिलेलं म्हणजे पाहतोय की एनर्जी इज एव्हरीथिंग. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ व्हायब्रेशन, एनर्जी अँड एनर्जी इज मेड अप ऑफ व्हायब्रेशन. व्हायब्रेशन म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे जे तरंग, आणि हे तरंग इन व्ह्यू ऑफ इमोशन, भावना ज्या आहेत, आणि ह्या भावना खूप स्ट्रॉंग आहेत. आणि भावनांमुळेच जीवनात बऱ्याचशा गोष्टी, जर तुम्हाला प्रेरणा मिळत असेल तर ती भावनांमुळेच, आणि जर प्रेरणा मिळत नसेल, काही करावयाची इच्छा नसेल, तर इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ इमोशन. तर आता आपण आपली प्रार्थना सुरू करूया. मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करतो. इन शॉर्ट म्युझिक शेअर करतो. सर्वांना ऐकायला येते म्युझिक? Yes, yes. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. आपल्या आईचे डोळे आठवा, आईचा चेहरा आठवा, आईचं स्मित हास्य आठवा. आई तुमच्याकडे पाहून स्मित हास्य करतेय, आणि आईला उद्देशून ह्या गोष्टी म्हणायच्यात. आईला उद्देशून ही 4 वाक्य म्हणायचे आहेत. आय एम सॉरी, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. थँक यू, मी तुझा खूप आभारी आहे आई. आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you.
आपल्या बाबांचा चेहरा आठवा, वडिलांचा चेहरा आठवा, वडिलांचे डोळे आठवा, वडिलांचं स्मित हास्य आठवा. ते तुमच्याकडे पाहून स्मित हास्य करतायत. ज्यांनी तुम्हाला लहानपणी, बालपणी कडेवर उचलून घेतलं होतं. तुमचे सर्व हट्ट पूर्ण केले होते. त्या वडिलांचा चेहरा आठवा, त्यांचं प्रेम आठवा, त्यांची जे मातृत्व होतं, जे पितृत्व होतं ते आठवा. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. आई वडिलांनी आतापर्यंत केलेला त्याग आठवा. एखाद्या लहान मुलाचं संगोपन करायचं असेल या नवीन विश्वात, त्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस आपल्याला कुणाच्या तरी देखभालीची, संरक्षणाची आवश्यकता असते. ते आपले आई-वडील. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि ह्या जगात आत्ता आपल्या पायावर आपण उभे आहोत. त्यांचं हे अनकंडिशनल लव्ह त्याच्यासाठी आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. पती पत्नी दोघांनी एकमेकांना आठवा. पत्नी जिने की म्हणजे कन्यादानमध्ये जे तुम्हाला मिळालेले आहे त्याचा रिस्पेक्ट करा आणि तिने आजपर्यंत तुमच्यासाठी जो त्याग केलेला आहे किंवा जे मुलाबाळांची काळजी घेत आहे, तुमच्या संसाराची काळजी घेत आहे. तुम्ही बाहेर असताना घराचा पूर्ण भार जी सांभाळते आणि घरात एक करती स्त्री एका घराचा महत्वाचा खांब किंवा पिलर म्हणून ओळखली जाते. तर त्या पत्नीसाठी तिला उद्देशून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. मी तुझा खूप आभारी आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला क्षमा कर, मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. गुरुजनांना आठवा, विद्यार्थ्यांना आठवा, जे तुमचे कलिग्ज आहेत, समाजात ज्यांच्याशी उठणं बसणं आहे किंवा ज्यांच्याशी दररोज व्यवहारात एकमेकांशी इंटरॅक्शन होते त्या सर्वांना आठवा आणि सर्वांना उद्देशून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. या ब्रह्मांडाला उद्देशून म्हणा, या युनिव्हर्सला, या प्रकृतीला, निसर्गाला, परमेश्वराला, ज्याने आजपर्यंत भर भरून दिलेला आहे, तरी पण आपण त्यांच्या समोर नेहमी तक्रार करतो.
जे की फक्त आभार व्यक्त करायला पाहिजे होता. मनुष्य जन्म जो अति दुर्मिळ आहे, तो मनुष्य जन्म मिळून सुद्धा आपण फक्त तक्रार करत होतो. उलट आभार व्यक्त करणं आवश्यक आहे, की मनुष्य जन्म खूप दुर्मिळ आहे. नरतन खूप दुर्लभ आहे. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. आज आपली जी पण काही स्थिती आहे, परिस्थिती आहे किंवा जे भोवतालचं वातावरण आहे, जे पण लोक आपल्या जीवनामध्ये आहेत, त्याला कारणीभूत आपण स्वतः आहोत. आपले स्वतःचे कर्म, संचित कर्म किंवा आपली क्रिया, त्या क्रियाची फक्त ही प्रतिक्रिया आहे. आणि जर हे विश्व, ज्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतात, ह्या जर प्रेममय असतील किंवा जर दुःखमय असतील, तर ते बदलण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. हात रब करा आणि जस्ट ओपन युअर आईज. डोळे उघडा. ओके. ओके. हा, प्रथम आपण प्रार्थना म्हणूया. आजपासून मी, तुमचं स्वतःचं नाव घ्यायचंय. उदाहरणार्थ मी माझ्यासाठी म्हणतो. आजपासून मी विनोद भागवत पाटील पैशांसोबतचे नवीन स्नेहसंबंध प्रस्थापित करीत आहे. पैसा हा चांगला, पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ आहे. माझ्यासारखाच आणि माझ्या विकासासाठी, सुख समाधानासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतो. आयुष्यात जे काही यश मी अनुभवतो, तो माझ्या आणि माझ्या प्रियजनांच्या आयुष्यात पैसा आणि संपन्नता घेऊन येतो. यशस्वी होणे आणि श्रीमंत होऊन माझ्याकडे भरपूर पैसे असणे यासाठी मी पात्र आहे. संपूर्णतः पात्र आहे. पैसा माझा मित्र आहे आणि रोज माझ्या गुंतवणुकीचे मूल्य दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढत आहे. पैसा आणि यश सदैव माझ्या सोबत राहतात आणि पुढे देखील राहतीलच. विपुलता आणि यश मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद की मी
श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न आहे. नेहमी हे ग्रॅटिट्यूड किंवा ग्रॅटिट्यूडचे भाव व्यक्त करणं फार आवश्यक आहे. ओके. नाऊ विल रीड दिस चॅप्टर. आता आपल्याला नेहमीप्रमाणे जे रीडिंग करायचं आहे. लचीलापन परम शक्ति. इस तेज गति की निरंतर बदलती दुनिया में एक मुस्कान के साथ बने रहने के लिए हमें अपने आसपास की चीजों के बदलते समय लचीला रहने की आवश्यकता है. एक लोहे का रॉड भी जो बहुत मजबूत होता है, तापमान में बदलाव से लचीला बन जाता है. लचीला म्हणजे फ्लेक्सिबल. जसं पाहिजे तसं आपण त्याला वाकवू शकतो. इसीलिए ताकत और लचीलापन साथ साथ चलते हैं. प्रकृति ने हमें ऐसा ही बनाया है. उदाहरण के लिए जब आप यात्रा करना चाहते हैं तो अपनी आवश्यकता के अनुसार एक विशेष समय के लिए एक विमान का टिकट बुक कराने के सक्षम होना ताकत है. लेकिन विमान यातायात को विनियमित करना और विमान के आगमन व प्रस्थान को नियंत्रित करना आपके हाथ में नहीं है. यहाँ लचीलापन का अर्थ है की विमान के आगमन म्हणजे विमान येईपर्यंत किंवा त्या स्टार्ट होईपर्यंत बिना परेशान हुए इंतजार करना, बल्कि उस समय का सदुपयोग अपने पुराने मित्रों से संपर्क स्थापित करने में, कुछ खाने पीने में या कोई रचनात्मक अथवा उपयोगी काम करने में आप कर सकते हो. आखिरकार हो सकता है कि आपके जीवन का एक महत्वपूर्ण मोड़ साबित हो, क्योंकि कभी-कभी जीवन की सबसे खूबसूरत घटनाएं तब होती है जब उनकी बिल्कुल भी उम्मीद नहीं होती. क्या आप जानते थे कि प्रकाशन के इतिहास की सबसे बड़ी सफलताओं में से एक हैरी पॉटर की पुस्तकों की श्रृंखला की रचना करने का विचार लेखिका जे के रोलिंग को तब आया जब वे मैनचेस्टर से लंदन जाने वाली अपनी ट्रेन का इंतजार करते हुए जो कुछ घंटों के लेट विलंब से चल रही थी, एक कागज के टुकड़े पर बेतरतीब पत्रों के साथ कुछ उधेड़ बुन कर रही थी. हॅरी पॉटर हा मूवी जो आहे खूप फेमस मूवी आहे. पण ह्या मूवीचा जो उगम झाला तो रेल्वे लेट झाली होती म्हणून रेल्वे स्टेशनवर लेखिका लेखिका काही गोष्टी अ, एका पेपरवर लिहित होत्या सर्वसाधारण आणि त्यावेळेस त्या याचा कथेचा जन्म झाला. लचीला होने का मतलब है मैं चाहता हूं कि अब से हो, लेकिन यदि क ख ग ए बी सी डी असं मला वाटतं की व्हायला पाहिजे, पण जर होत नसेल तर लचीला होने का मतलब है ये सोचना कि मैं चाहता हूं कि फ्लाइट समय पर आए, लेकिन यदि नहीं आती तो मेरी जिंदगी बर्बाद नहीं हो जाएगी. मैं चाहता हूं कि सब सब लोग ईमानदार हो, लेकिन यदि कुछ लोग ईमानदार नहीं है तो मेरा कोई नुकसान नहीं होगा. मैं चाहता हूं कि सब मेरा सम्मान करे. मैं चाहता हूं कि सब मेरा सम्मान करें, लेकिन यदि कुछ लोग नहीं करते तो कोई बात नहीं. इसीलिए जब आवश्यकता हो तो लचीले हो जाए और जाने दे, क्योंकि जाने देना आपकी मानसिक शांति बनाए रखने में मदद कर सकता है. इसलिए आप किसी और के लिए नहीं, बल्कि खुद के भले के लिए जाने दें. वह परिस्थिति या आपके आसपास के लोग नहीं होते जो आपकी खुशी निर्धारित करते हैं. आप वास्तव में खुश हो सकते हैं जब आप जाने देते हैं. इसीलिए अगली बार आप अपेक्षा करें कि आप और आपके माता-पिता हमेशा हर बात पर सहमत होंगे, कि आपका साथी आपका जन्मदिन या शादी की सालगिरह याद रखेगा या रखेगी. इस पृथ्वी के सभी मनुष्य हमेशा ईमानदार रहेंगे. हर काम हमेशा समय पर पूरा होगा. विमान, रेलवे, बस, लोग हमेशा समय पर आएंगे. लोग हमेशा आपकी बातों से सहमत होंगे, आदि आदि. याद रखें कि जीवन जीने के लिए हर किसी की अपनी विश्वास प्रणाली और रणनीति होती है. चीजें खुद को ठीक करने के लिए अक्सर अपने तरीके ढूंढ लेती है. हमें ये अपेक्षा कैसे कर सकते हैं कि हमारे परिवार, हमारे सहयोगी, हमारे कर्मचारी, हमारे मित्र बिल्कुल हमारी तरह हो.
जबकि हम जानते हैं कि इस पृथ्वी पर हर एक व्यक्ति अनोखा है। आमतौर पर जब लोग अपेक्षित व्यवहार नहीं करते तो हम निराश हो जाते हैं। कितनी बार हम गुस्से से उबलने लगते हैं जब लोग हमारी अपेक्षा अनुसार व्यवहार नहीं करते। हम जानते हैं कि हम में से हर एक अनोखा और विशिष्ट है, फिर भी हम अपने जीवन साथी, अपने बच्चों और अपने कर्मचारियों को बिल्कुल अपनी तरह बनाने की कोशिश करते हैं। और जब वे हमारा अनुसरण नहीं करते तो हम निराश हो जाते हैं। हम भूल जाते हैं कि यदि उन्हें बिल्कुल हमारी तरह ही होना होता तो ईश्वर ने हमारी फोटोकॉपियां बना दी होती, जो कि ईश्वर के लिए भी आसान होता। लेकिन चूंकि ईश्वर ने ऐसा नहीं किया तो इसके पीछे अवश्य कोई तर्क रहा होगा। इसीलिए हमें ईश्वर के काम में हस्तक्षेप नहीं करना चाहिए। यदि हम सब एक जैसा सोचते और हमारी पसंद नापसंद एक समान होती तो ये दुनिया इतनी खूबसूरत नहीं होती। कल्पना करें कि हम सबको सिर्फ एक पीला रंग ही पसंद होता, या सबका पसंदीदा पकवान एक ही होता। वह विविधता जो दुनिया को इतना रंगीन और दिलचस्प बनाती है, नजर नहीं आती। इसीलिए अपने आसपास के सब लोगों को अपने जैसा बनाने का विचार छोड़ दे। चलिए लोगों को बिल्कुल उसी रूप में स्वीकार करें। स्वीकार करना एक बहुत बड़ा फ्लेक्सिबिलिटी का मोड है। ज्या वेळेस आपण म्हणतो की मी याला स्वीकार करणार नाही, तिथून दुःख चालू होतं। जैसे वे है क्योंकि वही जीवन जीने का सर्वश्रेष्ठ तरीका है। हम सब की कुछ ताकतें और कुछ कमजोरियां हैं। अपने साथी की ताकतों को पहचाने। उनमें से 99% प्रतिशत आपकी कमजोरियां हो सकती है। इसलिए दोनों की ताकतों को जोड़े और जीवन का सामना एक टीम की तरह करें। तो जब आप अगली बार सोचे कि यदि आप यहाँ दूसरों का भला करने के लिए, तो दूसरे किस लिए है, और हर समय सिर्फ आपसे बदलने की अपेक्षा क्यों की जाती है और किसी से क्यों नहीं, तो याद रखें कि खुश रहने के सिर्फ दो ही तरीके हैं। दुनिया को अपनी धारणाओं के अनुसार बदले, म्हणजे जसं तुम्हाला वाटतं तसं ह्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करा, किंवा स्वयं को बदलने और लचीले बने। क्या आपको नहीं लगता कि दुनिया को अपनी पसंद के अनुसार बदलने से कहीं अधिक आसान स्वयं को बदल लेना है? यदि आप एक डायनासोर है जो बदलते समय में खुद को बेहतर के लिए नहीं बदलता, तो आप विलुप्त हो जाएंगे। डायनोसॉर सुद्धा या पृथ्वीवर राहू शकत नाही जर त्यांनी स्वतःला बदललं नाही तर। मानसिक लचीलापन सुधारने और बनाए रखने के 6 आसान है। अपने कार्यों का विश्लेषण और मूल्यांकन करें। सोचें आप वे सारे काम क्यों कर रहे हैं जो आप करते हैं, विशेष रूप से वे जिन्हें करने के आपको आदत है। आपके जीवन पर उनका क्या प्रभाव है और क्या उन्हें करने का कोई कारण भी है। किसी काम को करके विभिन्न तरीकों के बारे में सोचना आपको और सक्रिय बना सकता है, और इस बात की संभावना हमेशा रहती है कि कोई चीज जो आपकी आदत बन गई है वास्तव में आपकी जीवन शैली को कोई लाभ नहीं पहुंचा रही है। यदि ऐसी बात है तो क्यों न उसे बदल दिया जाए और विभिन्न गतिविधियां या काम करने के विभिन्न तरीके आजमाए जाए। अलग रास्तों की तलाश करें जहां नियंत्रण छोड़ देना आसान हो। सबसे जीवन में कुछ ऐसे पहलू होते हैं जहां वे अन्य लोगों से अधिक लचीले होते हैं। अपने मानसिक फ्लेक्सिबिलिटी को सुधारने की शुरुआत करते समय ऐसे क्षेत्रों की तलाश करें जहां आपके लिए नियंत्रण रखने से ज्यादा आसान आराम से बैठकर सब कुछ देखना हो। ये अपने कार्यों में कुछ अधिक लचीले होकर लाभ प्राप्त करने का अच्छा तरीका है, और अंत में आप उन क्षेत्रों में अपने नियंत्रण का परित्याग करने के लिए प्रेरित हो सकते हैं जहां कार्य करना आपके लिए ज्यादा मुश्किल है। अलग रास्तों की तलाश करें। ऐसे समय में अलग रास्तों की तलाश कर सकते हैं। अपने ध्यान के केंद्र को बदले। बदलती स्थिति याला फोकस म्हणतात। बदलती स्थिति के साथ अपने ध्यान के केंद्र को बनाए रखने या बदलने की क्षमता एक और महत्वपूर्ण कौशल्य है जो अनुकूल क्षमता और लचीलेपन के उच्च स्तर की ओर संकेत करता है। जो लोग किसी चीज पर निरंतर
ध्यान बनाए रखते हैं, जो मानसिक रूप से परेशान करने वाले काम है, वे लंबे समय तक उसके साथ रहने वाले हैं। इसीलिए किसी ऐसी चीज पर ध्यान केंद्रित करें जो आपके ध्यान को परेशानी से निकालकर खुशी की ओर ले जाए। जर प्रॉब्लेमवर फोकस केला तर जीवनामध्ये फक्त प्रॉब्लेम वाढेल आणि हेच जर तुम्ही सोल्युशनवर फोकस केला तर तुम्हाला सोल्यूशन मिळेल। स्वयं को पूर्णता के बजाय लचीलेपन के लिए पुरस्कृत करें। जब आपको लगे कि आप ऐसी स्थिति में लचीले रहे हैं जो आमतौर पर आपके लिए मुश्किल होती है, तो खुद को कोई ऐसा पुरस्कार दे, म्हणजे स्वतःला गिफ्ट द्या। जर तुम्ही एखादं कार्य फ्लेक्सिबिलिटीने पूर्ण करू शकला, तर असं गिफ्ट द्या की ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल। आपको आनंद होता हो। जीवन भर जब हम पूर्णता प्राप्त करते हैं, तो हम हमें प्रशंसा या पहचान के भौतिक पुरस्कार द्वारा पुरस्कृत किया जाता है। तो एक ऐसी मानसिकता को जन्म दे सकता है जो पूर्णता से कम किसी चीज के लिए तैयार नहीं होती। खुद को किसी चीज से पूर्णता के बजाय लचीलेपन के साथ निपटने के लिए पुरस्कृत करके आप विचार को पुनर्स्थापित करते हैं। सिर्फ पूर्णता ही पुरस्कार पाने के योग्य होते हैं। और अपनी गलतियों से सीखे। जब काम बिगड़ जाए तो ये देखना महत्वपूर्ण है कि ऐसा क्यों हुआ, और ऐसी घटनाओं से बचने के लिए या भविष्य में बेहतर परिणाम पाने के लिए क्या किया जा सकता है। जो लोग किसी आदत की वजह से या खुद को बदलने में सक्षम न होने के कारण ज्या सवयी आहेत, ह्या सवयी जर बदलता येत नसतील, तर स्वतः त्याचं निरीक्षण करा, परीक्षण करा, की असे कुठले नकारात्मक परिणाम होत आहेत, आणि नकारात्मक परिणाम की परवाह किए बिना वही काम करना जारी रखते हैं, उनके जीवन में अधिक प्रभावी होने की संभावना नहीं होती। म्हणजे पुन्हा-पुन्हा त्याच चुका करून काहीही निष्पन्न होणार नाही। निरंतर कष्ट उठा सकते हैं और इन सब के कारण उनके मानसिक स्वास्थ्य में कमी आ सकती है। म्हणून अपनी गलतियों से सीखना बहुत ज़रूरी है। आणि दूसरों के दृष्टिकोण से चीज़ों को देखिए। स्वयं को दूसरों के विचार और मानसिकताओं के प्रति खुला रखकर आप अपने सोचने के तरीके को पूरी तरह बदल सकते हैं। जैसा मैं खुद के साथ अ, व्यवहार करना पसंद करता हूँ, वैसे ही मुझे दूसरे लोगों के साथ भी व्यवहार करना ज़रूरी है। जैसा अगर कोई मेरे साथ व्यवहार करे और मुझे वो पसंद नहीं है, तो मुझे भी ये हक नहीं है कि मैं किसी दूसरे को ठेस पहुँचाऊँ, किसी को दर्द दूँ, किसी का दिल दुखाऊँ। अगर वो जो मुझे अच्छा नहीं लगता, जिस नज़र से अगर कोई मेरी और मेरे परिवार की ओर देखे और ये अगर मुझे पसंद नहीं है, तो मुझे भी उसी नज़रिए से दूसरों की ओर देखना है। यानी दूसरों का जो दृष्टिकोन है, वो भी बहुत बड़ा और महत्त्वपूर्ण है। तर हे आपलं बुक रीडिंग पण पूर्ण झालेलं आहे. ओके. तर आज आपण जे काही शिकलो ते आहे फ्लेक्सिबिलिटी. फ्लेक्सिबिलिटी फार महत्त्वाची आहे. नॉट नेसेसरी, असं आवश्यक नाहीये, की जे तुम्हाला हवं तशाच गोष्टी घडतील जीवनात. जीवन हे एक प्रवाहासारखं आहे आणि एक नवीन प्रवास आहे, आणि याच्यातून जात असताना नवीन-नवीन अनुभव येतील. आधीच जर कल्पना करून ध्यान साधना किंवा तपस्या ह्या अशा गोष्टी नाहीयेत, की ज्यामध्ये तुमच्या कल्पनेनुसार काही गोष्टी घडतील. पण त्या मार्गावर चालत असताना तुम्हाला नवीन-नवीन अनुभव येतील. अनुभव येत असताना आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी अ, जर अचीव्ह करायच्या असतील, मिळवायच्या असतील, तर तुम्हाला फ्लेक्सिबल व्हावं लागेल. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करावा लागेल, की जे हे जीवन तुम्हाला ऑफर करतंय, आणि जीवन जगताना हीच गोष्ट महत्त्वाची आहे, आणि त्यातच खरा आनंद आहे. याला अनसर्टेनिटी असे म्हणतात. एखादा पाहिलेला पिक्चर, मूव्ही तुम्ही किती वेळा पाहणार परत, परत, परत? तुमच्या आतमध्ये सुद्धा एक प्रेरणा येते, की आता काहीतरी नवीन पाहायला हवं. याला अनसर्टेनिटी म्हणतात. म्हणजे नवीन काहीतरी. आणि जीवन हेच करतंय आपल्याबरोबर. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण जो काही नवीन आपल्या जीवनामध्ये येतो याचा स्वीकार करा आणि हृदय ओपन ठेवून. तर वी विल स्टॉप इट हिअर नाऊ. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा आपण आता प्रश्नोत्तराचं सेशन घेऊया, या डिस्कस करूया.
आणि जर कुणाला काही शेअरिंग करायचं असेल, बऱ्याचशा लोकांना वाटेल की दररोज आपण हेच का करायचं? कारण ह्या 3 गोष्टी आहेत. शरीर, मन, आत्मा. शरीराने व्यायाम करणं दररोज आवश्यक आहे. दररोज वेगळे सूर्यनमस्कार नाही करू शकत. दररोज वेगळं जॉगिंग नाही करू शकत. तेच जॉगिंग करावं लागेल. त्याच दोरीच्या उड्या किंवा तेच पुशअप आणि हे दररोज करून मसल्स डेव्हलप होतील. पहिलं मसल्स ब्रेक होतात. नंतर पुन्हा मसल्स निर्माण होतात. हा शरीरासाठी व्यायाम आहे. आणि मनासाठी कुठला व्यायाम आहे? मनासाठी क्षमाशीलता, फॉरगिव्हनेस, हृदयातले भाव, इमोशन हे जागृत करणं आवश्यक आहे. आणि हे जागृत करण्यासाठी वेगळी एक्सरसाइज नाही. दररोज तेच करून आपले मसल्स अजून त्यात स्ट्रॉंग होत जातात. जसं की भांडं स्वच्छ करायचं आहे, तर यासाठी काय करावं लागेल? हीलिंग. आपण जे हे 4 सेंटेन्सेस म्हणतोय, या 4 सेंटेन्सेसचा अर्थच हा आहे, की आपल्याला अंतर्बाह्य निर्मळ करणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही निर्मळ होता ना, त्यावेळेस तुमच्याकडे ह्या ब्रह्मांडातल्या, ह्या युनिव्हर्समधल्या सगळ्या ऊर्जा शक्ती एकत्रित होतात. जसे तुम्ही आहात, तसंच तुमच्याकडे ब्रह्मांडाकडून तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलं जातं. जसं तुम्ही आहात. तुम्ही आनंदी आहात, तर तुमच्याकडे सगळं बेस्ट ऑफ द बेस्ट ह्या युनिव्हर्समधलं, वर्ल्डमधलं यू विल अट्रॅक्ट ऑल द बेस्ट थिंग्स इन युअर लाईफ. सगळं काही सर्वोत्तम तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होईल. आणि हे आकर्षित करण्यासाठी ग्रॅटिट्यूड, आभार हा सर्वात सोपा मार्ग आहे. पहाटे उठल्यानंतर दररोज भगवंताने, परमेश्वराने, युनिव्हर्सने, निसर्गाने जे आपल्याला चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यासाठी आपण नेहमी आभार व्यक्त करणं आवश्यक आहे. नवीन गोल सेट करा. पण नवीन गोल सेट करताना जे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, याच्याविषयी आपण कसं काय विसरू शकतो? आपल्याला वी मस्ट एक्सप्रेस अवर ग्रॅटिट्यूड. आपले आभार व्यक्त करणं फार आवश्यक आहे. आता कशासाठी तुम्ही आभार व्यक्त करू शकता? ओके. नाऊ विल सी ग्रॅटिट्यूड. हे मनुष्य जन्म तुम्हाला मिळाले, मनुष्य शरीर तुम्हाला मिळाले, त्यासाठी तुम्ही भगवंताचे आभार व्यक्त करू शकता आणि अशी लिस्ट बनवा. आणि जो व्यक्ती आभारांची लिस्ट आणि सूची बनवतो, त्याच्या जीवनामध्ये आभार किंवा गिफ्ट यांची संख्या वाढत जाते. श्री प्रेमरावजी म्हणतात, "कृपाओं की संख्या अगर लिखना शुरू कर दोगे, तो कृपाओं की गिनती करना शुरू करोगे, तो कृपाओं की संख्या बढ़ती जाएगी." म्हणजे जे तुमच्या जीवनामध्ये चांगलं आहे, त्याची फक्त लिस्ट जरी केली, तरी सुद्धा बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक वाढत जातील. उदाहरणार्थ, जर मनुष्य शरीर मिळाले, तर याच्यासाठी गिफ्ट हे याच्यापेक्षा अजून दुसरं काही गिफ्ट असू शकेल एका मनुष्यासाठी. तर त्याच्यासाठी आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. ओके. अ, आईसाठी, वडिलांसाठी आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. ज्यांना आई-वडील नाहीये त्यांना विचारा. एक छत्र किंवा माया किंवा एक पाठीमागचा एक म्हणजे पाठ राखा ज्याला म्हणतो किंवा वडील जर असतील, तर वडिलांमुळे कितीतरी कार्य आपले पूर्ण होतात हां. घरात कुणीतरी आहे की ज्याला आपण विचारून निर्णय घेऊ शकतो. आई-वडील यांच्यासाठी आभार व्यक्त करा. जर लग्न झालं असेल, तर कुटुंबासाठी, मिसेससाठी आभार व्यक्त करा. मिस्टरांसाठी आभार व्यक्त करा. मुलं असतील, मुलांसाठी आभार व्यक्त करा, की ज्या मुलांच्या येण्यासाठी किंवा जन्मण्यासाठी किंवा पिता बनण्यासाठी, माता बनण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो किंवा अंतर्मनात कुठेतरी इच्छा होती, की माझं पण कोणीतरी एक जवळचा असावा. त्या मुलासाठी प्रार्थना करा. आज तो आहे, ती मुलगी आहे. ज्या घरात तुम्ही राहताय त्या घरासाठी प्रार्थना करा. डोक्यावर छप्पर आहे, त्या छप्परसाठी किंवा छतासाठी प्रार्थना करा. आभार व्यक्त करा. फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल, अ, शेजारी आहेत, जे तुमची मदत करतायत त्यांच्यासाठी आभार व्यक्त करा. ज्या ठिकाणी कार्यक्षेत्री कामाला जाताय, जिथून तुमचं करियर स्टार्ट झालेलं आहे, त्याच्यासाठी आभार व्यक्त करा. अशी जर लिस्ट बनवली ना तुम्ही, तर 95% लिस्ट फक्त आभाराची निर्माण होईल. फक्त आभार, ग्रॅटिट्यूड आणि 5%च अशा गोष्टी ज्या तुमच्या दुःखाचं कारण आहेत.
5% आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा 95% साठी आभार व्यक्त करणं आणि आनंदी राहणं हीच तर खरी बुद्धिमानी आहे. पण आपण 5% साठी 95 कडे दुर्लक्ष करतो आणि रडत बसतो. आता एक ठीक आहे, आजपर्यंत आयुष्य असं आपण जगलो. पण आता थोडासा चेंज करून बघा. आभार व्यक्त करा आणि जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी आकर्षित करा. ज्यावेळेस आपण एखाद्याला म्हणतो ना, मी याला क्षमा केलं, तर शक्यच नाही की तो व्यक्ती पहिल्यासारखा राहील. त्याच्यात सुद्धा परिवर्तन व्हायला सुरुवात होते. आणि बाबाजींनी त्यांच्या बऱ्याचशा प्रोग्राममध्ये हे सांगितलेलं आहे, की हसबंड आणि वाईफ यांच्यामध्ये जर काही ताणतणाव किंवा मतभेद असतील, तर हे आत्ताचं नाहीये. हे जन्मोजन्मीचं आहे. पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. आणि ज्यावेळेस त्या मिस्टरांना म्हणजे नवऱ्याला किंवा बायकोला ही गोष्ट कळते आणि ती तिचा व्यवहार किंवा त्याचा व्यवहार बदलायला सुरुवात करते, तर हे ब्रह्मांड सुद्धा त्यांना तशाच पद्धतीने रिस्पॉन्स देतं आणि सिग्नल देतं. आपण याविषयी फार डिटेलमध्ये बोललेलो आहोत ऑलरेडी. पण पुन्हा आपण ह्या गोष्टी डिस्कस करूया. हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी यांना सर्वोत्तम करण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक ग्रॅटिट्यूड आभार व्यक्त करणे आणि दुसरी हीलिंग करणे, स्वतःला हील करणे. आणि हीलिंग केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण मिळेल. मी जे बोलतो हे खरं किंवा खोटं आहे, हे जर पडताळणी करायची असेल, तर दररोज पहाटे 108 टाइम्स हे 4 गोष्टी म्हणायच्या. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. सकाळी आणि संध्याकाळी रात्री झोपताना. आयुष्य बदलून जाईल. ओके. नाऊ वी विल स्टॉप इट हिअर. आता आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूया पुन्हा एकदा. मी इथे पॉज करतो. ओके. तर तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आनंद, ऐश्वर्य, धनसंपत्ती, चांगलं आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य आणि या समाजामध्ये तुमच्यामुळे जे परिवर्तन होणार आहे त्यासाठी सुद्धा मी प्रार्थना करतो. आणि तुमचा दिवस शुभ असो. आज तुमच्या जीवनात खूप सकारात्मक गोष्टी आणि घटना घडोत. धन्यवाद. थँक यू. मी रेकॉर्डिंग